नमस्कार मंडळी. आजची कथा प्रेमाचा त्रिकोण भाग 4. चांदण्यांची रात्र आणि अपूर्ण राहिलेली प्रेम कहाणी. कारखान्यात घडलेल्या घटनेला 4 दिवस झाले होते. विहानच्या जखमा हळूहळू भरत होत्या, पण त्याच्या मनावर झालेली जखम दिवसेंदिवस खोल होत होती. दुसरीकडे अन्वी आणि आर्यन पुन्हा ऑफिसमध्ये एकत्र काम करू लागले होते. दोघेही एकमेकांशी नेहमीप्रमाणे बोलत होते, पण त्यांच्या नजरेत आता एक वेगळीच ओढ होती. त्या भावना दोघांनी इतके दिवस मनात लपवून ठेवल्या होत्या, त्या आता नकळत त्यांच्या प्रत्येक हसण्यात, प्रत्येक नजरेत दिसू लागल्या होत्या. एका संध्याकाळी ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी निघून गेले होते. फक्त अन्वी काही महत्त्वाच्या फाईलचं काम पूर्ण करत बसली होती. घड्याळात रात्रीचे 9 वाजले. ती उठली आणि ऑफिस बाहेर आली. संपूर्ण इमारत शांत होती. तेवढ्यात मागून आर्यनचा आवाज आला. "इतका उशीर का केलास?" अन्वी हसली. "काम पूर्ण करायचं होतं." "एकटी का थांबलीस?" "काम होतं माझं." आर्यनने हलकंसं डोकं हलवलं. "आणि जर पुन्हा तुझ्यावर हल्ला झाला असता तर?" अन्वी काही क्षण शांत राहिली. "मला माहीत होतं." "काय?" "तुम्ही याल." आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. "तुला माझ्यावर एवढा विश्वास आहे?" अन्वी हळूच म्हणाली. "स्वतःपेक्षाही जास्त." त्या उत्तराने आर्यनच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. दोघे कारमध्ये बसले. शहराच्या रस्त्यांवर हलका पाऊस सुरू झाला. काचेवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे वातावरण आणखीच रोमॅन्टिक झालं होतं. आर्यनने कार एका छोट्याशा तलावाजवळ थांबवली. "इथे का थांबलो?" अन्वीने विचारलं. कधीकधी धावणाऱ्या आयुष्याला 2 क्षण शांततेचेही हवे असतात. दोघे कारमधून खाली उतरले. तलावाच्या पाण्यावर चंद्राचं प्रतिबिंब चमकत होतं. थंड वारा वाहत होता. अन्वीचे केस पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर येत होते. आर्यन तिच्याकडे पाहतच राहिला. "काय झालं?" ती हसत म्हणाली. "काही नाही." "मग असे का बघताय?" आर्यन काही क्षण शांत राहिला. "कारण प्रत्येक वेळी तुला पाहिलं की वेळ थांबावी असं वाटतं." अन्वीच्या गालांवर लाली पसरली. तिने नजर खाली केली. दोघे तलावाच्या काठावर बसले. अन्वीने पाण्यात दगड टाकला. उठणाऱ्या लाटा पाहत ती म्हणाली, "आपलं आयुष्यही असंच आहे ना?" "म्हणजे?" "एक छोटासा प्रसंग आणि सगळं बदलून जातं." आर्यनने तिच्याकडे पाहत विचारलं. "जर तुला आयुष्य पुन्हा जगायची संधी मिळाली तर तू काय बदलशील?" अन्वी काही क्षण विचारात पडली. मग हलक्या आवाजात म्हणाली, "मी मी माझ्या मनातलं प्रेम कधीच लपवणार नाही." आर्यनच्या हृदयाची धडधड वाढली. "म्हणजे?" अन्वी त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात हजारो भावना होत्या. ती काहीतरी बोलणार इतक्यात आर्यनचा फोन वाजला. करणचा फोन होता. "सर, खूप मोठी अडचण झाली आहे." आर्यनचा चेहरा गंभीर झाला. "काय झालं?" "विहानवर पुन्हा हल्ला झाला आहे." अन्वी दचकली. "काय?" दोघे लगेच हॉस्पिटलकडे निघाले. विहानला किरकोळ दुखापत झाली होती. तो बेडवर बसला होता. अन्वी धावत त्याच्या जवळ गेली. "तू ठीक आहेस ना?" विहान हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "मी ठीक आहे." पण त्याच्या मनात एक वेगळंच वादळ सुरू होतं. हल्ला खरं तर साधा नव्हता. तो विक्रमच्या माणसांनी मुद्दाम घडवून आणला होता. त्यांचा हेतू विहानला घाबरवणं नव्हता, तर त्याच्या मनात आर्यनविषयी विष पेरणं होता. त्या रात्री विहान हॉस्पिटलच्या खोलीत एकटाच बसला होता. तेवढ्यात दार हळूच उघडलं. एक अनोळखी माणूस आत आला. "कोण?" विहानने विचारलं. तो माणूस शांतपणे म्हणाला, "तुला तुझं प्रेम परत मिळवायचं आहे का?" विहानच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. "तुम्ही कोण?" तो माणूस हसला. "मी तुझा शत्रू नाही." "मग?" "मी तुला फक्त सत्य दाखवायला आलो आहे."
त्याने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवला. त्यात तलावाच्या काठी आर्यन आणि अन्वी एकत्र बसलेले दिसत होते. अन्वी हसत होती. आर्यन तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. व्हिडिओ मुद्दाम तसाच एडिट केला होता. जणू दोघे एकमेकांवर प्रेमाची कबुली देत होते. विहानच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याच्या डोळ्यात वेदना आणि राग दाटून आला. तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी, तू खरंच मला विसरलीस का? अनोळखी माणूस मनात हसला, कारण विक्रमची आणखी एक चाल यशस्वी होत होती. पण त्याच क्षणी अन्वीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. जर तुला तुझ्या प्रेमाचा जीव वाचवायचा असेल तर उद्या रात्री एकटी जुन्या हवेलीत ये, नाहीतर यावेळी आर्यन वाचणार नाही. मेसेज वाचताच अन्वीचा चेहरा फिकट पडला. तिने मनात एकच निर्णय घेतला, यावेळी मी कोणालाही काही सांगणार नाही. गरज पडली तर माझा जीव जाईल, पण आर्यनला काही होऊ देणार नाही. तिला कल्पनाही नव्हती ही चूक तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं संकट ठरणार होती. प्रेमाची कबुली आणि चांदण्यांच्या साक्षीने घेतलेली शपथ. रात्री अन्वीच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तोच मेसेज चमकत होता. एकटी जुन्या हवेलीत ये, नाहीतर आर्यनचा मृत्यू निश्चित. तिच्या हातांचे थरकाप उडत होते. ती अनेक मिनिटं त्या मेसेजकडे पाहत बसली. मनात एकच विचार, जर मी गेले नाही तर आर्यनला काही होईल, आणि गेले तर कदाचित मी परतच येणार नाही. तिने शांतपणे डोळे मिटले. देवा, माझं काहीही होऊ दे, पण आर्यनला सुरक्षित ठेव. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अन्वी नेहमीसारखी वागत होती, पण आर्यनच्या नजरेतून तिचा चेहरा सुटला नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा तीच भीती होती. दुपारी आर्यन तिच्या टेबलाजवळ आला. कॉफी? अन्वी हलकसं हसली. हो. दोघे ऑफिसच्या टेरेसवर गेले. हलकासा वारा वाहत होता. आकाश ढगांनी भरलं होतं. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला माहिती आहे काय? तू हसतेस तेव्हा जग खूप सुंदर वाटतं. अन्वी लाजली. तुम्ही नेहमी अशीच स्तुती करता का? नाही. मग? फक्त त्या व्यक्तीची जी माझ्यासाठी खास आहे. अन्वीचा श्वास अडकला. दोघांच्या नजरा एकमेकांत हरवल्या. तिच्या मनातलं प्रेम आता लपवणं अशक्य होतं. संध्याकाळी ऑफिस सुटलं. अन्वीने मनाशी ठरवलं होतं की आज रात्री ती एकटी हवेलीला जाणार. त्याआधी तिला आर्यनला शेवटचं एकदा भेटायचं होतं. तिने त्याला फोन केला. आर्यन. पहिल्यांदाच तिने त्याला सर न म्हणता नावाने हाक मारली. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. मग आर्यन हलक्या हसत म्हणाला, आज पहिल्यांदाच माझं नाव इतकं सुंदर वाटलं. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही थोडा वेळ भेटू शकता? आत्ता? हो. मी 10 मिनिटात येतो. शहराबाहेरच्या एका शांत टेकडीवर सूर्य मावळत होता. संपूर्ण आकाश केशरी आणि गुलाबी रंगांनी नटलेलं होतं. आर्यन कारमधून उतरला. अन्वी आधीच तिथे पोहोचली होती. आज तिने फिकट गुलाबी रंगाचा साधा ड्रेस घातला होता. वाऱ्याने तिचे केस उडत होते. आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. आज तू खूप सुंदर दिसते आहेस. अन्वी हसली. धन्यवाद. दोघे टेकडीवर चालत गेले. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. ती शांतता देखील शब्दांपेक्षा जास्त बोलत होती. अन्वी अचानक थांबली. आर्यन. हो. जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर? आर्यनचा चेहरा गंभीर झाला. मी तिला शोधत जगभर फिरेल, आणि जर ती कधीच परत आली नाही तर? आर्यन तिच्या समोर येऊन उभा राहिला. मग माझ्या आयुष्यात प्रेम हा शब्दच उरणार नाही. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. असं का म्हणता? आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं. कारण तो काही क्षण थांबला.
कारण मी तुझ्यावर प्रेम करतो अन्वी. क्षणभर संपूर्ण जग शांत झालं. थंड वाऱ्याची झुळूक त्यांच्या चेहऱ्यावरून गेली. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्या शब्दांची ती अनेक दिवस वाट पाहत होती. ते आज अखेर तिच्या कानावर पडले होते. ती रडत त्याच्या जवळ आली. मीही. आर्यनचा श्वास थांबला. मीही तुमच्यावर खूप प्रेम करते. हे ऐकताच आर्यनच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्याने हळूच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. खरंच? अन्वीने हसत मान हलवली. पहिल्या भेटीपासून नाही, पण त्या दिवसापासून जेव्हा तुम्ही माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. आर्यनच्या डोळ्यातही पाणी आलं. मग इतके दिवस का लपवलंस? कारण मला भीती वाटत होती. आता आता भीतीपेक्षा प्रेम मोठं झालं आहे. आर्यनने हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. अन्वीने डोळे मिटले. तिच्या आयुष्यातला तो सर्वात सुंदर क्षण होता. दोघे काही वेळ एकमेकांच्या मिठीत शांत उभे राहिले. चंद्र नुकताच आकाशात उगवला होता. चांदण्यांच्या साक्षीने दोन हृदया एकमेकांची झाली होती. दूर झाडामागे उभा असलेला विहान हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने स्वतःशीच म्हटलं, आज मला माझं उत्तर मिळालं. त्याचं प्रेम खरं होतं, पण अन्वीच्या हृदयात आर्यनचं नाव कायमचं कोरलं गेलं होतं. विहान शांतपणे मागे वळला. तो त्याच्या आनंदात अडथळा आणणार नव्हता. रात्री अन्वीने आर्यनला घरी सोडायला नकार दिला. मी जाईन एकटी, काळजी करू नका. आर्यनने तिचा हात हलकेच धरला. काहीही झालं तर मला लगेच फोन कर, प्रॉमिस. दोघे वेगळ्या दिशेने निघाले. पण अन्वी थेट घरी गेली नाही. तिने ऑटो वळवला. जुन्या हवेलीच्या दिशेने. तिला वाटत होतं ती एकटी गेली तर आर्यन सुरक्षित राहील. तिला माहीत नव्हतं आर्यनने तिच्या ऑटोमध्ये गुप्त GPS सुरक्षा उपकरण बसवलं होतं. त्याच्या मोबाईलवर अचानक लोकेशन बदलल्याचा अलर्ट आला. आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. अन्वी, तू त्या दिशेला का चालली आहेस? त्याने लगेच कार सुरू केली. त्याचवेळी जुन्या हवेलीच्या गेटसमोर काळ्या कपड्यातले 10 माणसं उभी होती आणि त्यांच्या मधोमध विक्रम राणे हसत उभा होता. स्वागत आहे अन्वी, तो थंड आवाजात म्हणाला. आता खेळाची खरी सुरुवात होईल. प्रेमाची परीक्षा आणि हवेलीतील रहस्य. रात्रीचे 11 वाजले होते. शहरापासून दूर दाट जंगलाच्या मध्यभागी उभी असलेली ती जुनी हवेली अंधारात आणखीच भयावह दिसत होती. तुटलेल्या खिडक्या, वाराने आपटणारे दरवाजे आणि भोवती पसरलेली स्मशानासारखी शांतता. अन्वीने एक खोल श्वास घेतला. आज जे काही होईल ते मी एकटी सहन करेन. ती हळूहळू हवेलीच्या आत शिरली. दार बंद होताच धाड मोठा आवाज झाला. अन्वी दचकली. समोरच्या जिन्यावरून विक्रम राणे खाली उतरू लागला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं गूढ हसू होतं. तू आलीस, मला खात्री होती. अन्वीने धाडस एकवटलं. मी आले आहे. आता आर्यनला काही करू नका. विक्रम तिच्या समोर येऊन थांबला. तू खरंच त्याच्यावर एवढं प्रेम करतेस? हो. त्याच्यासाठी स्वतःचा जीव देशील? अन्वीने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं. हो. विक्रम काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात क्षणभर एक वेदना चमकून गेली. पण पुढच्याच क्षणी तो पुन्हा कठोर झाला. मग आज तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे. दुसरीकडे आर्यनची कार भरधाव वेगाने हवेलीकडे धावत होती. त्याच्या मोबाईलवर GPSचं लोकेशन दिसत होतं, सतत दिसत होतं. अन्वी, काहीही होऊ दे, मी तुला काही होऊ देणार नाही. करण त्याच्या शेजारी बसला होता. सर, आपण पोलिसांना कळवूया. नाही, आर्यनने ठाम आवाजात उत्तर दिलं. विक्रमला संशय आला तर तो अन्वीला इजा पोहोचवेल. त्याचवेळी विहानलाही एका अनोळखी मेसेज आला. जर अन्वीला जिवंत पाहायचं असेल तर जुन्या हवेलीत ये.
विहानचा चेहरा फटकन पांढरा पडला. अन्वी, त्याने क्षणाचाही विलंब न करता बाईक सुरू केली. हवेलीच्या आत विक्रमने टाळी वाजवली. 2 माणसं एक मोठी लोखंडी पेटी घेऊन आली. ती पेटी उघडताच त्यात जुने फोटो, काही फाईल्स आणि एक तुटलेलं मंगळसूत्र होतं. अन्वी आश्चर्याने ते पाहत होती. हे काय आहे? विक्रमने एक फोटो तिच्या हातात दिला. फोटो पाहताच अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. त्या फोटोत तिचे वडील विशाल देशमुख आणि विक्रम तिघेही एकत्र हसत उभे होते. हे हे कसं शक्य आहे? विक्रम हसला. कारण एकेकाळी आम्ही तिघे जिवलग मित्र होतो. अन्वी स्तब्ध झाली. मग एवढा द्वेष का? विक्रमच्या डोळ्यात पुन्हा राग उसळला. कारण मैत्रीपेक्षा मोठा असतो विश्वासघात. अचानक बाहेर कारचा आवाज आला. विक्रमच्या माणसाने धावत येऊन सांगितलं, सर, आर्यन आला. विक्रमच्या ओठांवर स्मित उमटलं. मला माहीत होतं. आर्यन हवेलीच्या मुख्य दरवाजातून आत घुसला. अन्वी, त्याचा आवाज संपूर्ण हवेलीत घुमला. अन्वीने तो आवाज ऐकताच डोळ्यात आनंदाश्रू आले. आर्यन, ती त्याच्याकडे धावणार इतक्यात 2 गुंडांनी तिला पकडलं. तिला सोडा, आर्यन ओरडला. विक्रम शांतपणे म्हणाला, इतकी घाई करू नकोस. तुला काय हवं आहे? उत्तर, कशाचं? जर अन्वीला वाचवायचं असेल तर तुझ्या वडिलांनी 15 वर्षांपूर्वी काय केलं होतं हे त्यांच्या तोंडून ऐकून घे. आर्यन गोंधळला. माझ्या वडिलांनी काहीच चुकीचं केलं नाही. विक्रम जोरात हसू लागला. हेच तर त्यांनी तुला सांगितलं. तेवढ्यात हवेलीचं दुसरं दार उघडलं. विहान आत आला. अन्वी, ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. विहान, तूही? विक्रम टाळ्या वाजवत म्हणाला, छान, आता खेळ पूर्ण झाला. समोर अन्वी एका बाजूला, आर्यन दुसऱ्या बाजूला विहान आणि मधोमध सुडाने पेटलेला विक्रम. विक्रमने बंदूक काढली. त्याने ती थेट अन्वीच्या दिशेने रोखली. आर्यन, तो शांतपणे म्हणाला, आज मी तुला एक संधी देतो. काय? या दोघांपैकी एकाला वाचव. आर्यन दचकला. काय म्हणतोयस? हो. विक्रमने बंदूक आता विहानकडे वळवली. एकीकडे अन्वी आणि दुसरीकडे विहान. एकाला मी सोडेन, पण दुसऱ्याचा मृत्यू निश्चित. अन्वी घाबरून ओरडली, नाही, हे करू नका. विहान शांतपणे आर्यनकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त एकच भावना होती, त्याग. तो हळू आवाजात म्हणाला, आर्यन, अन्वीला वाचव. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. तो ओरडला, नाही, मी माझ्या दोघांनाही काही होऊ देणार नाही. विक्रम पुन्हा हसू लागला. मग बघूया. त्याने ट्रिगरवर बोट ठेवलं आणि त्याच क्षणी हवेलीच्या बाहेरून गोळीबाराचा आवाज घुमला. धाड धाड धाड. सगळे क्षणभर दचकले. विक्रमची माणसं घाबरून बाहेर धावली. पण हा गोळीबार कोण करत होतं? पोलीस की विक्रमचा आणखी एखादा शत्रू? हवेलीभोवती अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाली. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथा दररोज नवनवीन पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.